पुण्यात रस्त्यात भला मोठा खड्डा पडून अख्खा ट्रक आत गेल्याची धक्कादायक घटना घडली। अशी बातमी ऐकून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ प्रभावित होऊन व त्यावर आपली प्रतिक्रिया मांडत ते म्हणाले की काल चुकीची बातमी चाललेली आहे। विरोधकांनी खातरजमा न करता तिचा वापर करून पुण्याची बदनामी केली। प्रत्यक्षात खासगी जागेत ही घटना घडली, मात्र रस्त्यावर खड्डा पडून ट्रक त्यात पडल्याचा बातम्या चालल्या। काही लोकांनी पुण्याची बदनामी करण्याची सुपारी घेतली असे ते म्हणाले। महानगरपालिकेचा जे जेटिंग मशीन असते, मोठा वजनाचं जी ट्रक असते, ती एका खड्ड्यामध्ये गेली आणि सगळीकडेच प्रसार माध्यम असतील, आमचे विरोधक असतील, अनेक, मी सगळ्यांना नाही म्हणत, पण त्याची खातरजमा न करता पुण्याच्या रस्त्यावरती खड्डा पडला आणि खड्ड्यात ट्रक बुडाला, अशा पद्धतीच्या काही बातम्या पसरल्या। सोशल मीडियावरती त्याची चर्चा खूप झाली आणि मला असं वाटतं की विरोधक म्हणून, शेवटी राजकारणामध्ये विरोधक असावा, वैचारिक मतभेद असावेत, ज्याचे विचार असावेत, पण कुठल्याही गोष्टीची खातरजमा न करता आमच्या विरोधकांनी लगेच जे नेहमीची त्यांची ठरलेली भूमिका आहे, पुण्याची बदनामी करायची, या शहराचं नाव खराब करायचं, ते सुरू केलं आणि रस्त्यावरती खड्डा पडला आणि ट्रक खड्ड्यात गेला, अख्खा बुडाला। अशा प्रकारचा एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जाणून बुजून केला गेला।